मी वसुंधरा केळकर, संस्थेची फाउंडर मेंबर आणि अर्थातच संस्थेची कार्यकर्ती. माझी ओळख खरं म्हणजे आणखी एका प्रकाराने करून द्यायला पाहिजे. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही आपली संस्था ज्यांच्या पुढाकाराने चालू झाली, ज्यांनी समविचारी मैत्रिणींना जमवलं, अशा संस्थापक अध्यक्ष लीलाताई शिंत्रे ही माझी आई. त्यामुळे ही माझी जराशी दुहेरी ओळख म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं संस्थेच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टींना आजतागायत मी साक्षीदार आहे. माझी आई असली तरी मला संस्थेच्या संदर्भात तिचे 2-3 गुण सांगावेसे वाटतात. की तिला दूरदृष्टी होती, तिला माणसांची चांगली पारख होती आणि प्रत्येकाच्यातलं चांगलं हेरून त्या माणसाकडून नेमकं ते काम करून घ्यायचं आणि त्याला सन्मानाने वागवायचं की आपल्याला हे काम यांनी दिलं याचा आनंद वाटेल, अशा रीतीने कामं करून घेतल्यामुळं पुढे आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा हे गुण थोडेफार प्रमाणात का होईना पण भिनायला मदत झाली. साधारण 1975 ते 1979चा काळ होता. वर्क फ्रॉम होम वगैरे गोष्टी कुठे काही नव्हत्याच अस्तित्वात, किंवा असल्या तरी आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत येत नव्हत्या. आमच्या संस्थेतल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य एक सांगता येईल की आम्ही सगळ्याजणी, प्रत्येकीला संसार होता, नोकरी किंवा विशेष काही धंदा होता आणि शिवाय काहीतरी काम करायची जिद्द आणि हौस दोन्ही होतं. त्यामुळं भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही संस्था आपोआपच समविचारी मैत्रिणींनी लीलाताईंच्या नेतृत्वाखाली चांगल्या रीतीने सुरू केली. वेगवेगळ्या वयाच्या आम्ही सगळ्याजणी असलो तरीसुद्धा आमच्यामध्ये मैत्र होतं. त्यामुळे हे काम तू करायचं, हे काम मी करायचं, हे कसं मी करणार, अशा तऱ्हेचा कोणाच्याही मध्ये आविर्भाव नव्हता. संस्थेचा पत्ता एक समाधान अपार्टमेंट 39/28 एरंडवणे पुणे असा होता. म्हणजे माझ्या आईबाबांचं घर. वर्क फ्रॉम होमच्या काळाच्या आधी आमच्या घरातल्या हॉलमध्ये मोठं डायनिंग टेबल होतं आणि त्या हॉलमधल्या डायनिंग टेबलचं सकाळी 9 वाजले की भगिनी निवेदिताच्या वर्किंग टेबलामध्ये रूपांतर व्हायचं. आणि लोक भेटायला आली की बसायला काहीतरी छान पाहिजे, तेव्हा आमचा हॉल होताच. त्यामुळं सर्व कामं ही समाधानच्या आमच्या फ्लॅटमधून संस्थेची सुरू झाली. सगळे लोक तिथे यायला लागले आणि शेवटी ते संस्थेचं ऑफिस आहे की काय असंच वाटायला लागलं. आणि त्यामुळं त्याला जितका घरगुतीपणा आणि प्रोफेशनलपणा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला यायला लागल्या. ज्या वेळेला संस्था नव्याने सुरू केली त्यावेळेला लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काहीतरी प्रभावी साधन पाहिजे. लोकांच्या नेमक्या गरजा कळल्या पाहिजेत आणि त्या गरजांना आपण उत्तर दिलं पाहिजे. कारण आपली संस्था ही नीड बेस्ड असणार, गरजेनुसार लवचिक असणार, ही गोष्ट आम्ही सुरुवातीपासूनच सगळ्यांनी मान्य केली होती. मग त्या निमित्ताने विविध प्रकारची शिबिरं घेतली. पब्लिक कम्युनिकेशन किंवा ज्याला जनसंवाद शिबिरं म्हणता येतील असे कॅम्प्स घेतले की जे निवासी घेतले. तिथे वेगवेगळ्या गावातल्या बायकांना राहायला बोलवलं आणि बायकांच्या दृष्टीने हा अतिशय वेगळा आणि पहिल्यांदाच आयुष्यात मिळणारा अनुभव होता. आणि आम्हालासुद्धा बायकांच्या जवळ यायला 9 ते 5 ह्या शिबिराच्या वेळा व्यतिरिक्त आम्ही सगळ्याजणी पण त्यांच्याबरोबर तिथे राहत होतो, झोपत होतो. आमच्यापैकी कोणी ना कोणी गप्पा मारत असे आणि त्याच्यामधून यो बाई हे पहिल्यांदाच कळलं, असं हे आम्हाला काय माहितीच नव्हतं. ह्या गोष्टींमधून आम्हाला खूप गोष्टी कळल्या की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे आणि बायकांच्या दुखऱ्या नसा कुठल्या आहेत. ह्या सगळ्या ह्या गप्पांच्यामधून कळल्यामुळं आम्हाला खूप सोयीचं झालं की आपण पुढे काम करताना काय दृष्टीने काम करणार आहोत. आणि ह्या बायकांनासुद्धा कॉन्फिडन्स आला की आपण आपलं घर, नवरा, संसार, सोडून माहेराच्या खेरीज दुसरीकडे कुठेतरी राहू शकतो, आपल्या आपल्या पायावर उभं राहू शकतो आणि आपण मनात जे काही बोलायचं असेल तर ते सुद्धा कोणत्या आपल्या भाषेत का असेना पण ते बोलू शकतो. हा त्या बायकांना आलेला अनुभव
आणि नेमकं काय करायला पाहिजे हा आम्हाला आलेला अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. या शिबिरांच्या बरोबरीने आम्ही मुलींची निवासी शिबिरं घेतली आणि फक्त पुण्यात नाही घेतली तर पुणे आणि परिसरात घेतली. म्हणजे भोरला घेतलं, तळेगावला घेतलं, धायरीला घेतलं, आणि पुण्याला तर घेतलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही शिबिरं घेतली. या शिबिरातला एक अनुभव मला सांगावासा वाटतो आणि माझ्या मनामध्ये ॲडोलसंट मुलींच्यासाठी काम करायचं ही ठिणगी त्या दिवशी पडली. एका शिबिरामध्ये काही अनाथाश्रमातल्या मुली आलेल्या होत्या आणि बाकीच्या पण मुली होत्या. त्यात 2 मुली अपंग पण होत्या. म्हणजे इंटिग्रेशन करायचं हे ज्या काळामध्ये बोललं जात नसे त्या काळात आमच्या संस्थेने हे इंटिग्रेशन सुरूच केलं होतं आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. तर मी मुलींना 5:30 वाजता हाक मारून उठवायची की म्हणजे मग लहानच मुली होत्या साधारण 14 ते 16 वयोगटातल्या. मॅडम 5 मिनटं, मॅडम 5 मिनटं असं म्हणून त्या 5:45 पर्यंत सगळ्याजणी उठायच्या. एक दिवस मी अशीच उठवायला गेले. सगळ्या मुली उठून पटापट आपल्या कामाला लागल्या. एक मुलगी उठली नाही म्हणून मी तिच्या डोक्यावर असा थोपटलं, कपाळावर थोपटलं आणि म्हटलं, "उठ गं सोने उठ, आपल्याला उशीर होतोय आता." असं म्हटल्यावर म्हणजे मला अपेक्षा नव्हती. अनपेक्षितरित्या तिने माझा हात एकदम छातीशी ओढून धरला आणि ढसाढसा रडायला लागली. म्हटलं, "अगं काय झालं तुला? काही होतंय का?" मला असं वाटलं काहीतरी तिला होतंय आणि नवीन ठिकाणी ती आली आहे. "नाही मॅडम, मला लहानपणापासून आजपर्यंत कोणीही असं प्रेमाने कधी उठवलं नाही म्हणून मला असं वाटतंय. तर तुम्ही आता इथे शिबिर जितके दिवस आहे तितके दिवस मला रोज उठवाल?" खूप मला स्वतःलाच ते खूप भरून आलं आणि मग माझ्या मनामध्ये ती ठिणगी पडली की अशा तऱ्हेच्या पण मुली आहेत. आणि हा अनुभव आम्ही आमचे सगळे अनुभव आमच्या ग्रुपमध्ये शेअर करत असल्यामुळं सगळ्यांच्याच मनात माझ्या बरोबरीने तो विचार आला असेल की या वयाच्या मुलींच्या वेगवेगळ्या गरजा ज्या आहेत तर त्या गरजा ओळखून आपण त्याच्यासाठी काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. ह्या मुलींच्या निवासी शिबिरांच्या बरोबरच गंमत शिबिरं आम्ही घेतली. म्हणजे सकाळी 9 वाजता मुलांनी यायचं आणि येताना डबा घेऊन यायचं. खाऊ काही आमच्याकडे मिळायचा आणि 4 वाजता परत जायचं. त्या काळामध्ये आम्हाला ह्या सगळ्या शिबिरांच्यामुळे भालबा केळकरांनी आम्हाला एका शिबिरामध्ये इतकं सुंदर मुलांचं नाट्य प्रवेश बसवून घेतले. म्हणजे फक्त 5 दिवसाचं शिबिर होतं पण भालबांच्यामुळं ते शिबिर किती दिवस चाललं आहे आणि त्याच्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. सुषमाताई वाटवे, भालबा केळकर हे सगळे लोक यामुळं आमच्याशी जोडले गेले. ह्या निवासी शिबिरांच्यामुळं आमच्याबरोबर बानू कोयाजी, तारापोर मॅडम SNDTच्या ह्या सगळ्याजणी जोडल्या गेल्या आणि त्यांचं आम्हाला वेळोवेळी महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आणि अर्थात पाठीवर शाबासकीची थापसुद्धा मिळत गेली. ह्याच्याबरोबरच नीड बेस्ड काम असं आपण म्हटलं तेव्हा ह्या सगळ्यांच्या विशेषतः स्त्रियांच्या शिबिरांच्या वेळेला असं लक्षात आलं की ह्या बायकांना अर्थार्जन करायला प्रवृत्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण घरामध्ये त्यांना त्या मिळवत नाहीत म्हणून मान नाही. आणि हे लक्षात आल्यावर मग आता काय करता येईल तर म्हणजे नुसतंच फक्त गरीब बायकांच्याकरता काम करायचं हा काही उद्देश संस्थेचा नव्हता. समाजातल्या सगळ्या स्त्रिया आणि मुलं यांच्याकरता काम करण्याचा उद्देश होता. त्यामुळं मग नर्सिंग प्रोग्रॅम सुरू केला की होम नर्सिंगचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्या ट्रेंड बायकांना सधन घरामध्ये नर्सिंगसाठी पाठवायचं. त्यामुळं त्या बायकांना अर्थार्जनाची सोय झाली आणि म्हणजे गरजू ज्यांच्या घरामध्ये पेशंट आहेत अशा लोकांना अर्थातच नर्स आया अशी सोय झाली. त्या काळामध्ये मोठे मोठे शिंपी पुष्कळ होते परंतु छोट्या छोट्या कामांच्यासाठी कोणी मिळत नसे. तर आम्ही आमच्या बायकांना जेव्हा शिवण शिकवलं तर त्यावेळेला ऑर्डरप्रमाणे दुरुस्ती आणि ऑर्डरप्रमाणे कपडा शिवणं ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्यामुळं समाजातल्या दोन्ही गटांची चांगली सोय झाली. फ्रंट डेस्क मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ती केल्यामुळं असंच झालं की आम्हाला चांगले डॉक्टर्स चांगल्या ठिकाणचे ज्याला आपण काय म्हणूया की ज्यांच्याकडे असे फ्रंट डेस्क मॅनेजमेंटचे मुली लागतात, रिसेप्शनिस्ट लागतात, ही माणसं आमच्याशी जोडली गेली आणि या थोड्याशा कमी शिकलेल्या
पण चुणचुणीत मुलींनासुद्धा पुढच्या शिक्षणासाठी आपल्या पायावर उभं राहून अर्निंग आणि लर्निंग करता आलं. संस्थेचे असे विविध उद्योग आणि उपक्रम होते. 2 गोष्टींचा मला उल्लेख करावासा वाटतो. आता नवीन शैक्षणिक धोरण आले. त्या नवीन शैक्षणिक धोरणात काय आहे, म्हणजे मी थोडंफार अभ्यास केला आहे म्हणून सांगते की 5 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही काही अभ्यासाला लावू नका. जेव्हा शिक्षण द्याल तेव्हा फन लर्निंगनी शिक्षण द्या आणि जे शिक्षण द्यायचं ते मुलाच्या डोक्यावरून जात नाही ना याची काळजी बाळगा. आमच्या संस्थेच्या अभ्यासिका ज्या वेळेला आम्ही चालू केल्या त्यावेळेला एक्झॅक्टली हाच उद्देश घेऊन आम्ही त्या अभ्यासिका चालू केल्या की इन्फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतात, सहज शिक्षण, बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, गाण्यातून, आपल्या हालचालींच्यामधून मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ही मेथड आम्ही निश्चितपणाने फॉलो करत गेलो. त्याचा आम्हाला चांगलं म्हणजे चांगलंच, प्रश्नच नाही, म्हणजे रिझल्टही चांगले मिळत गेले. साधी गोष्ट आहे, आताच्या अभ्यासक्रमामध्ये विषयांचा समवाय असावा. अरे म्हणजे काय आहे विषयांचा समवाय, म्हणजे घाबरून जातील माणसं असे मोठे मोठे शब्द वापरले तर. पण एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध पाहिजे. मग दर शनिवारी मी स्वतः, म्हणजे मला स्वतःला मुलांची आवड आहे आणि मला स्वतःला असे प्रयोग करायची पण आवड आहे, तर त्यामुळे मी स्वतः दर शनिवारी दिघीला जात होते. आणि अगदी इयत्ता 1ली पासून इयत्ता 10वी पर्यंतची मुलं असली तरीसुद्धा कधीही दंगाधोपा न करता, दंगाही आम्ही खूप करत होतो सगळे मिळून, पण एकदा आम्ही असं ठरवलं की आपण पुण्याहून दिल्लीला जायचं. कसं जायचं, कसं कसं जाता येईल, विषयांचा समवाय हे आता आलं आहे म्हणून मुद्दाम सांगते उदाहरण, की कसं जाता येईल. मोटारीतून जाता येईल, आगगाडीतून जाता येईल, आपल्याजवळ खूप पैसे असले तर विमानातून सुद्धा जाता येईल. ठीक आहे, हे जाता येईल. मग आपण कोण कशातून जाणार मुलांना विचारलं, सांगितलं त्यांनी. मग त्यावेळेला आपल्याला आता वाटेत कोणते कोणते प्रांत लागणार आहेत. पुणे ते दिल्ली हा काही महाराष्ट्रातनं एकदम दिल्लीत पडणार नाही आपण, त्यात वेगळे प्रांत लागतील, वेगळं हवामान असेल, वेगळ्या भाषा असतील तिथल्या. मग त्या कुठल्या कुठल्या असतील. आपल्याला जाण्यासाठी बसनी आपली गाडी घेऊन गेलं तर पेट्रोलचा खर्च एवढा येईल, आपण ST बदलत बदलत गेलो तर खर्च एवढा येईल, विमानाने गेलो तर तिकिटाचा खर्च एवढा येईल. म्हणजे गणित, भूगोल, हवामानशास्त्र आणि आपल्याबरोबर कोण येणार, बरोबर खाऊ काय घेणार, हे म्हणजे मुलांचं फॅमिलीशी असलेली अटॅचमेंट, या सगळ्या गोष्टींचा समवाय अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्याद्वारे आम्ही अभ्यासिकेतनं करत होतो. आणि आता अभ्यासिकेच्याद्वारे मुलांना तो खेळ वाटला पाहिजे. गणित काय किंवा शास्त्र काय किंवा भाषा काय हे काहीतरी आपल्या डोक्यावर ठेवलेलं ओझं नसून तो एक खेळ आहे असं ज्या वेळेला मुलाला वाटायला लागेल तर त्यावेळेलाच मूल खरं म्हणजे चांगलं शिकेल आणि ते त्या एखाद्या विषयात पारंगत होईल. भगिनी निवेदिता प्रतिष्ठाननी 1979 सालापासून ह्या अभ्यासिका अशाच ध्येय धोरणांनी चालवायचा प्रयत्न केला म्हणायचं कारण असं की आता पालकांचा रेटा हा मुलांना पास करण्याकडे यायला लागलेला आहे. पुन्हा एकदा आम्हाला चळवळ करून जे 3 Rs जे आम्ही म्हणत होतो ते चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवण्याची पुन्हा एकदा आता वेळ आलेली आहे, हे निश्चितच आहे.